अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। मित्रांनो, लवकरच सर्व स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस येणार आहे, तो म्हणजे गुरुपौर्णिमा। मित्रांनो, गुरुपौर्णिमा 10 जुलै गुरुवारी 2025 मध्ये येणार आहे। यासाठी प्रत्येकाने यथाभक्ती यथाशक्ती स्वामी सेवेमध्ये लागलेले आहेत। ज्याला जसं जमल त्या पद्धतीने ते स्वामी सेवा करत आहेत। तर मित्रांनो, स्वामी भक्तांसाठी अत्यंत शुभ दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। या सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो। गुरुपौर्णिमेचा दिवस यावर्षी 10 जुलै 2025 वार गुरुवारच्या दिवशी आहे आणि बऱ्याचशा लोकांना, सेवेकऱ्यांना, भक्तांना प्रश्न पडतो की आम्ही गुरु करावा तरी कोणता, करावा तरी कोणाला। तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की गुरु करणं म्हणजे धाग्या दोऱ्यानं गुरु होत नाही किंवा पूजा पाठ होम हवनानं गुरु होत नाही। गुरु होतात ते फक्त मनापासनं। आपल्याला गुरु करायचा नसतो, आपल्याला त्यांचं शिष्य व्हायचं असतं। मित्रांनो, स्वामी माऊलींना जर तुम्हाला गुरु करायचा आहे, त्याच्यासाठी वेगळी अशी सेवा, वेगळी अशी पूजा अर्चा करायची गरज नाही। अत्यंत मनापासनं, प्रामाणिकपणे, विश्वासाने स्वामींना हाक मारा, स्वामींना तुमचे गुरु बनवून घ्या। यासाठी मनापासून आपली तयारी केली पाहिजे। आणि जर तुम्हाला स्वामींना गुरु करायचं आहे किंवा त्यांचं आपल्याला शिष्य व्हायचं आहे, तर आपल्याला सरळ सोपा मार्ग निवडायचा असतो। ते म्हणजे शुद्ध आचरण, चांगले विचार आणि वाईट सवयींपासून लांब राहणं आणि सर्वांशी प्रेमानं एकनिष्ठ राहणं। एकच प्रार्थना करायची की स्वामी, आजपासून मला तुमचं शिष्य बनवा आणि माझ्या जीवनाचं सार्थक करा। जो कोणता निर्णय आहे मी तुम्हाला विचारल्याशिवाय घेणार नाही। आजपासून मी तुमची नित्यनियमाने जेवढी होईल तेवढी सेवा करेल आणि नियमांचे पालन करेल। शुद्ध मन, सात्विक विचार असे माझे नक्कीच असतील। तुमच्या सेवेत काही कमी पडेल असं मी करणार नाही। यथाभक्ती यथाशक्ती सर्व प्रकारच्या सेवा मी नक्कीच करेल। आणि हो, तुमच्या आवडीचं जे दान आहे, तुम्हाला दान केलेलं खूप आवडतं। यथाभक्ती यथाशक्ती जेवढं माझ्याकडनं दान होईल ते मी दान गोरगरिबांना, ज्यांना गरजवंतूंना नक्कीच करेल। स्वामी एवढंच मागा स्वामींजवळ, नक्कीच स्वामी तुमचे गुरु होणार, ही 100% गॅरंटी देते। कारण स्वामी माऊलींना भक्तांकडनं दुसरं काही नको असतं, फक्त तुमची विश्वासाने